बघा, आज आपण प्रकरण नंबर 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार, मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया या प्रकरणातील विकास किंवा विकसित वित्तीय संस्था हा मुद्दा बघणार आहोत. विकास वित्तीय संस्था DFI डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूट म्हणजे विकास किंवा विकसित वित्तीय संस्था या अशा संस्था असतात की ज्या मध्यम मुदतीची आणि दीर्घ मुदतीची आर्थिक मदत पुरवतात. याचा अर्थ मध्यम मुदतीचं कर्ज व दीर्घ मुदतीचं कर्ज या विकास वित्तीय संस्था देतात. आता मध्यम मुदतीचं कर्ज म्हणजे 3 ते 5 वर्ष मुदतीसाठी, 3 ते 5 वर्ष मुदत हे मध्यम मुदत कर्ज, आणि दीर्घ मुदत कर्ज म्हणजे 5 वर्ष किंवा 5 वर्षापेक्षा जास्त वर्षासाठीचं कर्ज. आता या संस्था लघु उद्योग, कुटीर उद्योग आणि मोठे उद्योग यासाठी कर्ज पुरवतात. कृषी शेती क्षेत्राला कर्ज देतात आणि इतर प्रमुख मुख्य क्षेत्रांच्या विकासाला, प्रगतीला आर्थिक मदत म्हणजे कर्ज पुरवतात. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ IFCI, आय म्हणजे इंडस्ट्रियल, F मीन्स फायनान्स, C मीन्स कॉर्पोरेशन आणि I मीन्स ऑफ इंडिया. इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI म्हणजे भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ. 1948 स्थापन किंवा निर्माण झालेली पहिली विकसित वित्तीय संस्था आहे. 1948 निर्माण झालेली, स्थापन झालेली पहिली विकसित संस्था म्हणजे भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ होय. ही लघु उद्योग म्हणजे छोट्या कंपन्या, कारखाने, छोटे उद्योग, कुटीर उद्योग म्हणजे घरगुती उद्योग आणि मोठे उद्योग म्हणजे मोठे कारखाने यांच्यासाठी आर्थिक मदत, पैसारूपी कर्ज पुरवते. बघा, पुस्तकात पुढचा मुद्दा आहे, आठवून बघा. तुम्ही इयत्ता 11वी नाबार्ड ही ग्रामीण पतपुरवठा करणारी सर्वोच्च संस्था आहे, हा अभ्यास केला आहे. नाबार्ड नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे नाबार्ड म्हणजे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक या संस्थेचा आपण अभ्यास केलेला आहे. ही नाबार्ड संस्था लघु उद्योग, छोट्या कंपन्या, कारखाने, कुटीर उद्योग, घरगुती चालणारे छोटे उद्योग, ग्रामीण उद्योग, खेड्यापाड्यात चालणारे छोटे मोठे व्यवसाय, हस्तव्यवसाय, हस्तकला, नक्षीकाम किंवा इतर काही हस्तकौशल्य आधारित व्यवसाय यांच्या विकासाला उत्तेजन देते. म्हणजे या धंदेवाल्यांना, या व्यवसायवाल्यांना ती पैसारूपी कर्ज पुरवते, पैसारूपी मदत करते. आता बघा, उदारीकरण, लिबरलायझेशन आणि जागतिकीकरणाच्या, ग्लोबलायझेशन आगमनाने विकास वित्त, सांघिक, कॉर्पोरेट क्षेत्राच्या वित्तीय गरजा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. बघा, जगात उदारीकरणाची लाट आलेली आहे, जागतिकीकरणाची लाट आलेली आहे. जगातले देश जवळ आलेले मीडिया, TV मुळे, इंटरनेटमुळे कॉर्पोरेट क्षेत्र वाढले आणि त्यामुळे वित्तीय गरजा
पैशाच्या गरजा, कर्जरूपी पैशाच्या गरजा, वित्तीय गरजा वाढल्या आहे. या व्यतिरिक्त अनेक परदेशी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांशी करार केला आहे. म्हणजे परदेशी कंपन्या आपल्या भारतात आल्या आणि भारतीय कंपनीबरोबर करार करून, ट्रिटी तह करून त्यांनी इथं व्यवसाय सुरू केला. त्यामुळे वित्तीय गरजा, पैशाच्या गरजा वाढल्या. विकास वित्तीय संस्थांनी त्यांच्या कार्यात विविधता आणली आहे. तेव्हा भारतातल्या विकास वित्तीय संस्थांनी त्यांच्या कामामध्ये व्हरायटी, विविधता आणली. व्यापारी बँकिंग, ग्राहक वित्त, दलाली ब्रोकिंग, साहस, भांडवल पुरवठा, व्हेंचर कॅपिटल फायनान्स, पायाभूत वित्तीय पुरवठा, ई वाणिज्य अशी विविध नवीन उत्पादने, सेवा देण्यासाठी त्यांनी सहयोगी संस्था स्थापन केल्या आहेत. बघा, विकास किंवा विकसित वित्तीय संस्थांनी व्यापारी बँकिंग म्हणजे लोकांनी बँकेत पैसे ठेवणं, जेव्हा गरज पडेल तेव्हा काढणं, शिवाय कर्ज घेणं, कर्ज परतफेड करणं. ग्राहक वित्त, ग्राहकाला वेळेवर कर्ज पुरवठा करणं, त्याची वसुली करणं. दलाली ब्रोकिंग, कमिशन घेणं, वसूल करणं. साहस, धाडस त्या उद्योजकांमध्ये निर्माण करणं. भांडवल पुरवठा, उद्योगासाठी कच्चा माल, इतर सामग्रीसाठी पैसा लागतो, भांडवल विकत घेण्यासाठी तो पैसा पुरवणं. पायाभूत वित्तीय पुरवठा, मग बँकेच्या सुविधा, टेलिफोनच्या सुविधा, रस्ते, वीज, पाणी यांच्या सुविधा उद्योगधंद्यांना पुरवणं. ई वाणिज्य म्हणजे ई व्यापार, अशा प्रकारच्या सेवा, अशी नवीन प्रोडक्शनं, उत्पादनं, सर्व्हिसेस, सेवा देण्यासाठी या विकास संस्थांनी त्यांना मदत करणाऱ्या, त्यांना सहकार्य करणाऱ्या सहयोगी संस्था निर्माण केल्या, स्थापन केल्या आहेत. अशा रीतीनं विकसित संस्था स्वतःला सार्वत्रिक बँकांमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेत आहेत. जणू काही या विकास किंवा विकसित संस्था बँकेचं रूप, सरकारी बँकेचं रूप धारण करत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं विकसित वित्तीय संस्थांना व्यावसायिक बँक होण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. बघा, आपली RBI, भारतीय रिझर्व्ह बँकेनं या विकसित वित्तीय संस्थांना बँक व्यवसाय करण्यासाठी, म्हणजेच व्यावसायिक बँक बनण्यासाठी काही महत्त्वाच्या गाईडलाईन, मार्गदर्शक सूचना सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ, ICICI कंपनी तिच्या सहाय्यक ICICI बँकेच्या प्रतिगामी विलिनीकरणाने ही एक आघाडीची व्यापारी बँक बनली आहे. हे बघा, ICICI कंपनी तिच्या मदत करणाऱ्या सहाय्यक ICICI बँकेच्या प्रतिगामी विलीनीकरणाने, म्हणजे एकत्र 2-4 बँका एकत्र केल्याने एक आघाडीची फलंदाज, एक मोठी व्यापारी बँक बनत आहे. कोण? ICICI ही कंपनी. पुढचा मुद्दा, भारतीय सवलत व वित्तीय गृह, भारतीय सवलत व वित्तीय गृह DFHI, वाघूल समिती. या वाघूल समितीने शिफारसी केल्या. त्या वाघूल समितीच्या शिफारसीच्या आधारे 1988 नाणे बाजार संस्था म्हणून भारतीय सवलत व वित्तगृहाची स्थापना करण्यात आली. 88 नाणे बाजार संस्था म्हणून भारतीय सवलत व वित्तीय गृहाची स्थापना, निर्मिती करण्यात आली. यात नाणे बाजार साधनांना तरलता प्रदान करण्यासाठी, तसेच अशा साधनांसाठी सक्रिय दुय्यम बाजारपेठेच्या विकासास मदत करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. बघा, नाणे बाजार साधनांना तरलता प्रदान करण्यासाठी म्हणजे चेक, डिमांड ड्राफ्ट, व्यापारी हुंडी यांचं रूपांतर पटकन पैशात व्हावं, याला तरलता म्हणायचं. त्यासाठी सक्रिय दुय्यम बाजारपेठेच्या विकासाला, क्रियाशील अशा मार्केटला, बाजारपेठेच्या विकासाला मदत करण्यासाठी
भारतीय सवलत व वित्तीय गृह या संस्थेची स्थापना करण्यात आली. यात भारतीय रिझर्व्ह बँक RBI, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सरकारी बँका आणि वित्तीय संस्थांची संयुक्तपणे मालकी आहे. म्हणजे RBI, सरकारी बँका आणि वित्तीय संस्था यांची एकत्रित जॉईंटपणे संयुक्त अशी मालकी आहे. त्याच्यानंतर पुढचं क्षेत्र असंघटित क्षेत्र. असंघटित म्हणजे संघटना न झालेलं, असंघटित म्हणजे संघटना न झालेलं असं क्षेत्र म्हणजे असंघटित क्षेत्र. भारतातील असंघटित क्षेत्रातील रचनेचा आपण थोडक्यात चर्चा करू. भारतातील असंघटित नाणे बाजारात स्थानिक बँकर्स, सावकार व अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थांचा समावेश होतो. बघा, असंघटित नाणे बाजारात कोण कोण येतात? 1 स्थानिक बँकर्स, 2 सावकार आणि 3 अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थांचा समावेश होतो. असंघटित नाणे बाजाराचं काम मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात म्हणजे खेड्यापाड्यात दिसून येतं. यातलं पहिलं असंघटित क्षेत्रातलं पहिलं क्षेत्र आपण आता बघू. स्थानिक बँकर्स. स्थानिक बँकर्स हे वित्तीय मध्यस्थ असतात जे बँकांसारखं कार्य करतात. बघा, स्थानिक बँकर्स त्या गावातील लोकल बँकेचं काम करणारे स्थानिक बँकर्स हे वित्तीय मध्यस्थ म्हणजे कर्ज मिळवून देणारे मधले दलाल, आडते, कमिशन एजंट असतात. ते बँकांसारखंच काम करतात. ते बहुतेक हुंडीसारख्या स्वदेशी अल्पमुदतीच्या पतसाधनांमध्ये व्यवहार करतात. म्हणजे व्यापारी हुंडी, तिची मुदत जास्तीत जास्त 1 वर्ष असते. म्हणजे ह्या व्यापारी हुंडीसारख्या स्वदेशातील अल्पमुदतीच्या म्हणजे 1 वर्षाचं कर्ज साधारणतः त्याचे व्यवहार करतात. वेगवेगळ्या बाजारपेठेत व्याजाचा दर वेगळा असतो. म्हणजे वेगवेगळ्या गावात या स्थानिक बँकर्सचा इंटरेस्ट रेट व्याजदर वेगवेगळा असतो. स्थानिक बँकर्स बहुधा ठराविक विशिष्ट सामाजिक गटाशी संबंध असतात. म्हणजे बघा, ठराविक सामाजिक गट, समाजातील लोकांना कर्ज म्हणजे उदाहरणार्थ शेतमजुरांना कर्ज देणं, शेतकऱ्यांना कर्ज देणं, छोट्या शेतकऱ्यांना ठराविक. बँक सुविधा नसलेल्या भागातील निधीचा हा एक महत्त्वाचा स्रोत आहे. मग जिथं बँकेच्या सोयीच नाही तिथे स्थानिक बँकर्स बँकेचं कामकाज करतात, लोकांना कर्ज देतात. ते प्रत्यक्ष शेती, व्यापार व उद्योगांना कर्ज पुरवठा करतात. बघा, हे स्थानिक बँकर्स शेतीला कर्ज पुरवतात, छोट्या मोठ्या व्यापाऱ्याला, दुकानदाराला, व्यावसायिकाला कर्ज देतात, छोट्या मोठ्या उद्योगाला कर्ज देतात. उदाहरणार्थ सराफी पिढी म्हणजे सोनार. ही सोनार काय करतात? लोकांकडून त्यांचे दागिने गहाण ठेवतात आणि त्या दागिन्याच्या बेसवर त्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, व्यावसायिकांना पैसारूपी कर्ज देतात आणि वर्षाच्या आत ते कर्जाचं मुद्दल आणि व्याज वसूल करतात आणि त्यांचे दागिने परत करतात. म्हणजे अशा रीतीनं यांनाही व्याजरूपानं 2 पैसे मिळतात, सोनारांना, सराफी पिढीवाल्यांना, आणि शेतकऱ्याची गरज भागते. आडतेसुद्धा व्याजानं पैसे उपलब्ध करून देतात. व्यापारी, दलाल, छोटे व्यापारी, छोटे कमिशन एजंट, दलाल हे देखील शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला, उद्योगाला कर्ज पुरवठा करतात.